काढाव्यात, मग ते तुम्ही लघवीतून बाहेर काढा, घामातून बाहेर काढा, फिकल मॅटर मधून बाहेर काढा, कशाही काढा, पण ते काढावंच लागणार आहे. त्याच्याशिवाय पर्याय नाहीये. माझं मी उमापूरमध्ये प्रॅक्टिस करतो, तालुका गेवराई, जिल्हा बीड. तर सांगायचं तात्पर्य म्हणजे मी 18 ते 20 किलो वजन कमी केलेलं आहे या सिस्टम मध्ये जॉईन झाल्यापासून. 89 किलो वजन होतं, तर मी आता सध्या 68 किलो आहे. क्या बात आहे, क्लॅपिंग करायचं जोरदार सगळ्यांनी सरांसाठी. 18-19 किलो वजन कमी केलंय. ते स्वतः डॉक्टर आहेत, उमापूरमध्ये त्यांचं स्वतःच क्लिनिक आहे. ओके. आणि त्यांनी सांगितलंय की व्यायाम करणं गरजेचं आहे, व्यायाम केलाच पाहिजे. डाएट मध्ये देखील बदल केला पाहिजे. रोजच्या भाकरी खाऊन आपलं होणार नाहीये. तुमच्या बॉडीची नीड कंप्लीट करायला लागेल. 60 किलो वजन कमी केलं, तुम्हाला का वाटलं बरं वजन कमी केलं पाहिजे? तर ऍक्च्युली मी स्पोर्ट प्लेअर होतो. म्हणजे मी कबड्डी आणि कुस्ती खेळायचो. 10वीला असताना मी 55 किलो वयोगटामध्ये मी डिव्हिजन लेवलला म्हणजे कबड्डी आणि कुस्ती खेळलेलो आहे. पण काय झालं, मला माझ्या पोटामध्ये मार लागला होता खेळताना मार लागल्यानंतर मग मी ते म्हणजे गेम गेला माझ्याकडून. म्हणजे नंतर मी ते सोडून दिलं, मी खेळलोच नाही नंतर. बट मी 11वी-12वीला मी संभाजीनगरला होतो. थोडस काय घर सोडलं होतं, त्याच्यानंतर पण तिथं पण नंतर जिम वगैरे जॉईन होती, कॉलेजची जिम होती, सगळ्या गोष्टी होत्या. मी कंटिन्यू म्हणजे काय म्हणायचं मला की आमच्या घरामध्ये थोडक्यात व्यायामाची सवय आहे. माझे वडील मला लहानपणीपासून लवकर उठवायचे, व्यायाम करायला लावायचे. हे सगळ्या गोष्टी मला पहिल्यापासून परिचित होत्या. बट काय झालं की जे कोविडचा काळ आला सर, कोविडच्या काळामध्ये 2021 ते 2000 म्हणजे 20, 21, 22 हे 3 वर्ष, 2.5 वर्ष जे कोविडचा काळ होता, या काळामध्ये काय झालं सर, खूप सगळ्या गव्हर्नमेंट ड्युट्या लागल्या, त्याच्यानंतर जागरण खूप झालं, सगळा टोटल आहार विहार सगळा बदलला होता. या आहार विहारामुळं माझं वेट, मी जे समजा 70-71 किलो किंवा 72 किलोच्या पुढे मी कधी जात नव्हतो, ते माझं जे मेंटेन वेट होतं किंवा जे मस्क्युलर मेंटेन वेट होतं ते माझ्याकडून गेलं म्हणजे ऍक्च्युली आपलं वेटच वाढतं आपल्या खाण्यापिण्याच्या प्रॉब्लेममुळे. आपण जे चुकीचं खातोय, चुकीच्या टायमाला खातोय आणि चुकीचं झोपतोय, चुकीचं उठतोय, चुकीचं राहतोय, ह्या सगळ्या गोष्टी, आपला जो आहार विहार असतोय ना, हे सगळ्या गोष्टीच आपल्याला कारणीभूत असतात. माझं वेट इतकं फास्ट वाढलं 2-2.5 वर्षामध्ये. मी 70 किलोवरून अक्षरशः 89 किलो पर्यंत गेलो. 89-90च भरायचं. आणि माझा बीएमआय तर इतका वाढला होता, बीएमआय माझा 36-38 पर्यंत गेला होता सर जवळपास. आणि माझं फॅट म्हणजे मसलपेक्षा फॅट इतका वाढला होता की मी एक HbA1c म्हणून आपली एक टेस्ट असते, आपण शुगरची टेस्ट करतो की ते आपले रेशो कळतो आपल्याला की 3 महिन्याची शुगर आपली कशी असेल म्हणून. तर मी ते शुगर रेशो केला सर, तर माझा शुगर रेशो ऍक्च्युली आपल्याला 6च्या खाली असायला पाहिजे. माझा सर 5.7 झाला होता, म्हणजे मी बॉर्डर लाईन आलो होतो. पण त्यावेळेस मी विचार केला की नाही, ह्या गोष्टी आपल्याला काहीतरी चुकतायत. आणि आमचे एक गुरु येतं, मी त्यांच्याकडे गेलो, 2023 ची गोष्ट आहे. त्यांच्याकडे गेलो, ते म्हणले अरे वेट खूप वाढलंय. म्हणजे त्यांनी मला थोडा टॉन्ट मारल्यासारखा मारला. नंतर विचार केला, 23 जूनला माझा बर्थडे असतो, मी 23 जून पासून विचार केला की नाही, आपल्याला वर्कआउट करून, व्यायाम करून आपल्याला पुन्हा एकदा वेट कमी करावं लागणार आहे. मग मी पुन्हा पहिलं मी जिम करायचो, पण मी नंतर जिम जॉईन केली नंतर मला त्या पद्धतीने वर्कआउट पण होत नव्हतं, माझं वजन पण कमी होत नव्हतं. मी 2 महिने व्यायाम केला जिम मध्ये, पण काही कमी नाही झालं. आणि आमचे एक मित्र होते या सिस्टम सोबत, की ज्यांनी 100 किलोवरून ते 70 किलोवर आले होते. ते ऑफिसर आहेत, ते पंचायत समितीला. मी त्यांच्यासोबत जॉईन केलं. जॉईन केल्यानंतर सर अक्षरशः मी हे जी सुरुवात केल्यानंतर मला असं वाटलं की डोक्यामध्ये काही वेगवेगळे संभ्रम असतात की हे प्रोटीन चांगलं असेल की नसेल, किंवा हे डाएट चांगलं असेल की नसेल, अनेक गोष्टीचे. नंतर त्याच्याबद्दल खूप सगळं गुगल सर्च केलं, हे केलं, ते केलं. खूप सगळे लोकांचे डेमो ऐकले, खूप सगळ्या लोकांचे जे काही समजा मोटिवेटेड जे भाषण आहेत ते भाषण ऐकले, किंवा लोकांच्या याच्याबद्दल माहिती ऐकली सगळी गुगलवरती, युट्यूबवरती. आणि नंतर विचार केला, तरी सुरुवातीला सर मी 1 महिना नाही घेतलं ते. म्हणजे असं वाटलं की नको, जसे लोक आज सामान्य, मी एक सामान्य होतो या गोष्टीसाठी त्यावेळेस. मग मला वाटलं की नाही, हे घ्यावाच नाही, काय आपण असंच करू. पण मी केल्यानंतर सुरुवातीचे 15 दिवस मला काही वाटलं नाही. त्याच्यानंतर जसं जसं माझं मसलचं आपलं वॉटर वेट कमी झाल्यानंतर मला पेन होऊ लागलं, बॉडीला सोरनेस आलं सगळं. आणि ऍक्च्युली जे प्रोटीन वगैरे जे काही त्याची भरपाई पाहिजे, 1 किलोला 1 ग्राम प्रोटीन पाहिजे आपल्याला, दिवसातून फायबर्स पाहिजे 400-450 ग्रॅम पर्यंत, 500 ग्रॅम पर्यंत, कॅल्शियम पाहिजे, सोडियम पाहिजे, म्हणजे जे काही पिंडी ते ब्रह्मांडी. म्हणजे कसं आहे, आपल्या पिंडामध्ये असणाऱ्या गोष्टी आपल्या ब्रह्मांडात, तेच ब्रह्मांडातल्या गोष्टी आपल्या पिंडामध्ये असल्याच पाहिजे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीचा विचार जर केला तर मग आपलं तेवढं पुरेपूर भरपाई होत नव्हती. मग विचार केला की नाही, आपण आता एकदा घेऊन बघू. मग मी घेतलं.
घेतल्यानंतर सुरुवात केली, सांगितलेल्या सेट प्रमाणे सांगितलेल्या गोष्टी सगळ्या फॉलो केल्या. अक्षरशः मी 70 दिवसामध्ये सर 8 किलो वजन कमी केलं होतं. म्हणजे क्या 8-9 बात है! किलो वजन 70 दिवसात कमी झालं आणि पुढचं राहिलेलं जे वेट आहे, मी एक 90 ते 100 दिवसामध्ये कंप्लीट वेट कमी केलं सर 16-17 किलो. म्हणजे 72-73 किलोवरती आलो पुन्हा. आणि मग त्यानंतर आता विचार केला 6 महिने मी प्रोटीन घेतलं, आपलं म्हणजे फ्यूल घेतलं. 6 महिन्यात पुन्हा विचार केला की आता लोक जे म्हणतात समजा मी मग नंतर माझ्यासोबत माझे लोक जॉईन करून घेतले. भरपूर लोक जॉईन केले. मग नंतर विचार केला की चला लोक जे म्हणतात की नंतर सोडल्यानंतर वेट वाढतं, हे होतं, ते होतं. अनेक गोष्टीचे समाजामध्ये किंवा आपल्या मार्केटमध्ये या फ्यूल बद्दल किंवा कुठल्याही फ्यूल बद्दल लोकांच्या मनामध्ये खूप शंका कुशंका असतात. दारू पिताना काही विचार नाही करत लोक, पण कुठल्या प्रकारचं प्रोटीन घ्यायचं म्हटलं, कुठल्या प्रकारचं फ्यूल घ्यायचं म्हटलं, लोकांच्या डोक्यात विचार येतो किडन्या जातील काय, लिव्हर जाईल काय. येस, 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 मग येस. विचार केला की खरंच काय होतंय का असं. पण नंतर मी काय केलं, 6 महिने कंटिन्यू केलं. 6 महिन्यात मी नंतर 6 महिने कंप्लीट बंद केलं सर. प्रोटीन घेतलंच नाही, शेक घेतलंच नाही. विचार केला की खरंच वाढतंय का वेट. बट नंतर वर्कआउट थोडंफार करायचो जसं जमल तसं आणि माझं मी मेंटेन केलं. अक्षरशः फक्त सर 1 किलो वेट वाढलं होतं. नाही वाढलं असं म्हणता येईल, ते वॉटर वेट होतं. 1ही किलो वेट वाढलं नाही सर 6 महिन्यामध्ये. क्या बात नंतर है! नंतर मग मी पुन्हा सुरू केलं. जाऊ द्या म्हणलं एकदम चांगलं आहे सगळ्या गोष्टी. मग नंतर आम्ही काही जे काही लेडीज पेशंट होते आमचे, की ज्यांना समजा इन्फर्टिलिटी होती, मूलबाळ होत नव्हतं. तसे काही लोकं आम्ही जॉइन केले. नंतर पातळ सर इकडे येऊ लागले. पहिले मी दुसऱ्या ग्रुपमध्ये होतो. ते लोकं यायचे इकडं. आम्ही नंतर ते पातळ सर येऊ लागले. मागच्या 2 वर्षापासून पातळ सर येतात. पातळ सरनी गाईडन्स केलं. नंतर पातळ सरांच्या सोबत आम्ही बऱ्याचशा लोकांचे वेट गेनचे रिझल्ट काढले, वेट लॉसचे रिझल्ट काढले. त्याच्यानंतर इन्फर्टिलिटीचे आमच्याकडे 12-13 रिझल्ट येतात. ते क्या काय बात है! कमी त्याच्यानंतर करायचं सरांसाठी इन्फर्टिलिटीचे 12-13 रिझल्ट्स. फॅन्टास्टिक. त्याच्यानंतर म्हणजे सोबत सर हे पण केलं, म्हणजे ॲक्चुअली आपल्या फॉर्म्युल्यासोबत जे काही समजा आयुर्वेदाच्या थ्रू काही दिलं, त्याच्यानंतर ॲलोपॅथीचं काही दिलं. पण बरेचसे असे लोक होते की ज्यांचं वेट वाढल्यामुळं इन्फर्टिलिटी होत होती. म्हणजे त्यांचे जे काही समजा अंडपेशी आता अंडकोश व्यवस्थित तयार होत नव्हता लेडीजचा. किंवा अनेक गोष्टी होत्या. त्यामुळे त्यांना ते इन्फर्टिलिटीचे प्रॉब्लेम यायचे. थायरॉइड वाढले होते. कोणाचे हायपरटेन्शन म्हणजे बीपी वाढायला चालली होती, शुगर वाढायला चालली होती. म्हणजे अशा गोष्टी आम्ही 20-20, 15-15, 18-18, 22-22 किलो वेट कमी करून त्या लोकांना इन्फर्टिलिटीचं जे प्रॉब्लेम होतं, ते ठीक आहे. आता काही लोकं म्हणतात की नाही आम्ही ट्रीटमेंट पण घेतली. पण आता हे काही गोष्टी अशा आहेत की वेट कमी झालं की तुमची लाईफस्टाईल चेंज झाली की 100% तुम्हाला रिझल्ट भेटणार आहे. मग ते ठीक आहे. आपल्याला महत्व होतं की आपण रिझल्ट दिलाय. पण त्यांचं काय, आता काही लोकांचं म्हणणं आहे की नाही सर आमचं तर असं वाटतंय की डॉक्टरकडूनच रिझल्ट भेटला. ठीक आहे, डॉक्टरकडून जरी भेटला तर रिझल्ट भेटला हे महत्वाचं आहे. मग आम्ही आमच्या पद्धतीनं त्यांना बरेचसे 10-12 लोकांना रिझल्ट काढले. त्याच्यानंतर असे काही होते की जे फक्त जेंट्समध्ये प्रॉब्लेम होते. ते जेंट्सचे प्रॉब्लेम पण आम्ही 12-13 म्हणजे 10-12 लोकांचे जेंट्सचे प्रॉब्लेम पण सॉल्व्ह केले, की म्हणजे फक्त बरेचसे प्रॉब्लेम की जे जेनेटल फंक्शन बद्दल म्हणजे जे काही इन्फर्टिलिटी बद्दल त्यांचे पण प्रॉब्लेम सॉल्व्ह केले, की बऱ्याचशा लोकांनी कंटिन्यू केलं. कुणी स्मोकिंग करायचं ते स्मोकिंग सोडायला लावले आम्ही. म्हणजे चला वर्कआउट करा तुम्ही, तुमचं वेट गेन होईल किंवा काही लोकांचं वेट वाढलेलं होतं ते कमी होईल. हे सांगून नाही म्हणलं तरी बी एक 150 तरी लोक असतील सर सगळे मिळून, की आम्ही त्या लोकांसोबत चांगली लाईफ दिली त्या लोकांना. आज ते चांगलं जगतात. म्हणजे सगळ्या क्वालिटीचे, सगळ्या वेगवेगळ्या प्रकारचे लोकं. मग त्याच्यानंतर हे मी 6 महिन्यानंतर मी कंटिन्यू केलं. म्हणलं काही नाही एकदम चांगलं आहे. आता लोकांचं म्हणणं काय आहे, की वेट वाढतं सोडल्यानंतर. वेट यामुळे वाढतं सर, की आपण जी लाईफस्टाईल आहे आपली, लाईफस्टाईल काय करतो, मिस्टेक होती लोकांकडून. हे सोडून देतात लोकं. 1 वर्ष, 2 वर्ष नीट नाटकं करतात, 6 महिने नाटकं करतात. नंतर प्रोटीन शेक पण सोडून देतात, वर्कआउट पण सोडून देतात आणि सगळ्यात मोठा मॅटर तर कॅलरी हा सगळ्यात मोठा विषय आहे. तुमच्या बॉडीसाठी तुम्हाला 1500 कॅलरी, 1600 कॅलरी दिवसभरात लागत असतील आणि तुम्ही जर 2200-2500 जर घेत असाल, तर वरच्या 500-600 कॅलरी जे आहेत ना, ते 100% तुमच्या पोटावरती साचणार आहेत. आणि 9,000 कॅलरी एकत्र आल्या की तुमचा 1 किलो फॅट वाढणार आहे. 100% त्यात काही दुमतच नाही. मग लोकं काय करतात, की नेमकं हे सुटलं ना, की जेलमधून सुटल्यासारखं एकदमच म्हणजे कुठेतरी हॉटेलला जाणार रोज आठवड्यातून 4 पार्ट्या करणार, अल्कोहोल घेणार, स्मोक करणार, वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ खाणार. मग ठीक आहे ना, खायला पाहिजे. असं नाही की नका खाऊ म्हणत नाही आम्ही. काही लोकांचं म्हणणं आहे की जिंदगी एकदाच भेटते. हरकत नाही. पण त्याच्यात काही तारतम्य असतंय. तुम्ही आता समजा उदाहरण देतो मी गुलाबजामुनचं. ठीक आहे ना, तुम्ही कुठेतरी गेले कार्यक्रमाला, तुम्हाला गुलाबजामुन खाऊ वाटली, इच्छा झाली. तुम्ही एक खाऊ शकता, हरकत नाही काही. पण तुम्ही जर एका सोबत जर 10, 12, 15 जर गुलाबजामुन खात असाल,
तर तुमचे ते 10, 12, 15 गुलाबजामुन पचण्यासाठी तुम्हाला पुढचे 8 दिवस वर्क करावं लागतंय आणि इकडचं सगळं मॅनेज करावं लागतंय. 1 खा, हरकत नाही. लईत लई 2 खा. पण तुम्ही जर आठवड्यातूनच 4 वेळेस जर 2-2 खात असाल, तर ते चुकीचं आहे. तुम्ही आठवड्यातून एकदा खाल्ला हरकत नाही, खायला पाहिजे. म्हणजे बरेचसे लोकं सर तुम्ही डायरेक्टच बंद करा म्हणता, सगळंच बंद करा म्हणता. मग कसं होईल राव? असं थोडंच असतंय. खायला पाहिजे, प्यायला पाहिजे. ठीक आहे. पण त्याच्यात लय रिस्ट्रिक्शन आणण्यापेक्षा थोडंसं मनाला सेल्फ कंट्रोल जर केलं तर 100% वेट मॅनेज राहतं. एकदम असं नाही की सगळंच बंद करा, असं नाही की लईच फॉलो करा, असं नाही की लगेच तुम्ही एकदम म्हणजे पाणी पण मोजूनच प्या. हे नाही, इतकं तुम्ही करू नका. पण स्वतःच्या बॉडीसाठी, स्वतःच्या शरीरासाठी ते केलं पाहिजे. आणि जर ते केलं तर डेफिनेटली ते सक्सेस माणूस वेट वाढू देत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की वेट कमी करताना आपल्याला मसलपेक्षा आपलं फॅट कमी होण्यावर जास्त लक्ष द्यायला पाहिजे. आणि जे कोच असतात, हेल्थ कोच असतात, जे समजा म्हणजे बाकीच्या कॉलवरच्या लोकांना सांगण्यासाठी येतात, म्हणजे की जे समजा कोच आहेत बटुळे सरांसारखे, हे हेल्थ कोच आहे, हे डॉक्टरपेक्षा मोठे असतात. कसे सांगायचे झालं तर काय, डॉक्टरांकडे लोक केव्हा येतात? जेव्हा आजारी पडतात तेव्हा येतात. आमच्यापर्यंत लोक तेव्हाच पोहोचतात की लय ताप आली, लय गुडघे दुखतात, लय सर्दी झाली, लय डोकं दुखते, लय पोट दुखते. हे ह्या स्टेपला आमच्याकडे पोहोचतात. तोपर्यंत टायमिंग गेलेला असतोय. मग आम्हाला त्याला मेडिसिनच द्यावं लागते. पण कोच असे आहेत, हेल्थ कोच असे आहेत की ते कसं बाबा आजारी नाही पडायचं हे शिकवतात, हे सांगतात. म्हणजे कोचला तर मी हेल्थ कोचला हेल्थ सायन्सला तर मी मोठं मानतो की बाबा चला याच्यामध्ये ते शिकवतायत की नक्की आपल्याला नाही आजारी पडायचं, त्याला काय काय आपलं नाही वेट वाढून द्यायचं, ते काय करायचं. आणि ज्यावेळेस डॉक्टरकडे येतात तोपर्यंत टायमिंग गेलेला असतो, तो आजारी पडलेला असतो 100%. तो ओबेसिटी मध्ये म्हणजे तो वेट वाढलेला असतो. शुगर म्हणजे शुगर वाढलेली असते, बीपी वाढलेली असते, थायरॉइड वाढलेला असतो, तेव्हाच तो येतोय. त्याचे गुडघेच तेव्हापासून दुखायला लागतात की जेव्हा त्याला लाईफस्टाईल चेंज होती, त्याचं वेट वाढतंय आणि कुठला तरी डिसीज आजार त्याला चालू होतो. तुमची लाईफस्टाईल चेंज करा, सगळे डिसीज ऑटोमॅटिक कमी होऊन जातात. कारण हे जे लाईफस्टाईल डिसीज आहेत, तुमचं थायरॉइड झालं, बीपी झालं, शुगर झालं, हे सगळे लाईफस्टाईल डिसीज आहेत. तुमची लाईफस्टाईल चांगली नाही म्हणून तुम्हाला सुरुवात झाली इथे. तुम्ही त्याला कायमचं बंद करू शकता पहिल्या स्टेजमध्ये, दुसऱ्या स्टेजमध्ये नाही बंद करू शकत, तिसऱ्या स्टेजमध्ये नाही बंद करू शकत. पण तुम्हाला सुरुवात झाली पहिल्या स्टेजमध्ये, तुम्ही 100% तुमची लाईफस्टाईल चेंज करून तुम्ही बंद करू शकता. कित्येक पेशंट आहेत, कित्येक लोक आहेत की ज्यांनी बीपीची गोळी बंद केली, बीपी शुगरची गोळी बंद केली, थायरॉइडची गोळी बंद केली. अनेक लोक आहेत की ज्यांनी योगासन करून किंवा व्यायाम करून किंवा प्रोटीन शेक घेऊन किंवा प्रोटीन चांगलं डाएट खाली किंवा चांगल्या कोचिंग खाली त्यांनी कित्येक लोक आहेत असे की त्यांनी बऱ्यापैकी म्हणण्यापेक्षा 10 पैकी 5 लोक हे करतात, हे सगळ्या गोष्टी फॉलो करून स्वतःला रिटर्न आणतात. म्हणजे ज्यांना बीपी शुगर चालू झाली ते रिटर्न येतात. आहेत तसे पेशंट खूप लोक आहेत. तर सांगायचं तात्पर्य हेच की जर आपण रोज जेवण करतोय, रोज भाकरी खातोय, रोज काहीतरी खातोय, म्हणजे आपलं वेट रोजची रोज वाढणारच आहे. तर ते रोज कंटिन्यू कम्प्लीट कमी करण्यासाठी म्हणण्यापेक्षा मेंटेन ठेवण्यासाठी आपल्याला रोज त्या पद्धतीचे कॅलरीज डिफिशियस कॅलरी बर्न करावं लागणार, कॅलरी जाळावं लागणार. मग ते कशा जाळायचं? तुम्ही चालून जाळा, रनिंग करून जाळा, कसंही जाळा. तुमचे व्यायाम करून जाळा, योगासन करून जाळा. आणि दुसरी गोष्ट, 1 किलो वजनाला 1 किलो प्रोटीन हे गेलंच पाहिजे. तुम्हाला रोजच्या डाएटमध्ये, आहारामध्ये तुमचं प्रोटीन गेलं पाहिजे. त्याच्यानंतर तुमचे फायबर्स गेले पाहिजे, तुमच्या कॅलरीज गेल्या पाहिजे. आणि बरेच लोक असे आहेत की कोणाचे काही समजा समजा गायडन्स घेत नाही, तर सुरुवात करतात वेट कमी करायला आणि मग पहिल्या 15 दिवसामध्ये एकदम म्हणजे ही धाप लागायला सुरुवात होती, थकवायला सुरुवात होतो. काय तर मी डाएट करतोय, ते डाएटला काहीच प्लॅनिंग नसतो आणि मग तिथं एचबी लेवल कमी होते, कोणाचं कॅल्शियम कमी होतं, कोणाचं वॉटर कमी होतं आणि त्यावेळेस लोक चेहऱ्यावरती सूज घेऊन येतात, अंगावरती सूज घेऊन येतात, थकवा आलेला असतो, गुडघ्याला सूज घेऊन येतात. असे पण पेशंट आहेत की आम्ही नाही सर काय राव होतच नाही, बरं आम्ही सुरुवात केली राव पण हे काय गुडघे सुजायलाच लागले, चेहरा सुजायलाच लागला. कारण आपण कम्प्लिटली अपोज करतो सगळं. म्हणजे जर कोणाचं समजा ते एस-टी उदाहरणार्थ भरपूर बटुळे पाठवतात सर ते. सारख्या माणसांचं ड्रायव्हरकडे जर तुमच्या समजा कोचिंग नातू घेतलं वगैरे की मी घे कसं कोणी वेट पिकअप कमी करतं का करू त्याला किंवा मी कसं वेट मार्केटला वाढू, स्टेट ते बँकेपाशी डेफिनेटली सांगणार तुला प्रोटीन किती पाहिजे, तुला कॅलरी किती पाहिजे, तुला फायबर किती दुपारी पाहिजे, 2-2:30 तुला वाजता कॅल्शियम किती पाहिजे, मॅग्नेशियम किती पाहिजे, आता पाठवून सोडियम देतो. किती पाहिजे, मिनरल्स किती पाहिजे, मल्टीव्हिटॅमिन किती पाहिजे. नाहीये मला बट पाठवा नंबर. बरेचसे लोक आहेत की नाही आता मी फक्त 2 अंडी खातोय, म्हणजे एक हा नाही सफरचंद खातोय आणि पैशाचं रात्रीच्याला काय एक अडचण केळी नाही खाऊन ते पाठवून झोपतोय देऊ, किंवा पैसे सकाळी एक येणार केळी घेतो खातो, संध्याकाळी एक पण काय सफरचंद होईल खाऊन मग तुम्हाला झोपतोय. परत मी 15 तारखेला अडचण इंटरमिटंट नको. डाएट करतोय. इंटरमिटंट डाएट करायचं म्हणजे लोक बरेचसे असेल की त्याची एचबी म्हणजे लेवल काय कमी होतं होतं डायरेक्ट. रविवारी ते सुट्टीवरती ज्यांना असतात ना, असे कित्येक लोक आहेत की इंटरमिटंट नाही तर डाएट मग करता करता
उद्या पाठवून देतो मी ज्यांना त्याच्याकडे. आज मूळव्याधाचे पाठवतो, त्रास उद्या सुरुवात पाठवतो. मला होतात, नंबर कारण पाठवा, मी पाणी त्या विचारतो तुमच्या प्रमाणात जात बायला. नाही, फायबर त्या प्रमाणात जात नाही, प्रोटीन त्या प्रमाणात जात नाही, त्यावेळेस मूळव्याधाचे प्रकार, मूळव्याधाचं दुखणं चालू होतं, पोटाचं दुखणं चालू होतं, त्यावेळी डॉक्टर यावं लागतं पुन्हा. आणि एकदा करून स्टेट पाहता नंतर बँकेपासून सोडून घ्या देतात. किंवा ते पण जर जर सावेडीकडे कोचिंगच्या येणार असले थ्रू, तर तिकडे येईल. पण गायडन्सच्या काय थ्रू करा, जर तुमच्या केलं नाताच नंबर तर द्या मला डेफिनेटली सगळं आणि मग व्यवस्थित मी होतं. त्याच्याशी बोलतो गायडन्स त्याच्याशी. हे ज्या लोकांना याबद्दल माहिती आहे, हा, जे लोक याबद्दल स्वतःच्या आयुष्यातले हो 5-10 वर्ष घातलेत, त्या लोकांकडूनच गायडन्स घ्यायला पाहिजे. अन्यथा मार्केटमध्ये हजारांनी कंपन्या आल्यात, तुम्ही हजारांनी दुकानात लोक आले का आलेत, काकापाशी गेले की मला कॉल करा. वेगवेगळे मी आश्वासनं बोलतो एकदा दाखवणारे, त्यांच्याशी. भुलभुलाया करणारे अनेक लोक आहेत. बट ज्या लोकांना याबद्दल तुम्ही माहिती आहे, त्यांच्याकडे द्या, मी नॉलेज आहे, बोलतो त्या त्यांना. लोकांनाच त्या लोकांकडूनच आपण गायडन्स घ्यायला पाहिजे, की ज्यांनी आयुष्यातले 4 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष हो खर्च हो केले चालेल. त्याच्यावरती. आणि हे जे लोक बाहेर मार्केटमध्ये जे भाव करतात ना, की हे चांगलं नाही, याव नाही, त्याव नाही, ह्या अनेक XYZ बऱ्याचशा गोष्टी, किंवा कुठलंही प्रोटीन चांगलं नाही, किंवा कुठलं प्रोटीन शेक चांगलं नाही, किंवा हर्बल लाईफ चांगलं नाही, अनेक लोक आहेत म्हणणारे, पण त्यांनी आहे ना एक दिवस पण त्यासाठी दिलेला नसतोय. म्हणजे ऍक्च्युली त्यांनी कधी प्रोटीन शेक घेतलेलं नसतंय, कुठल्या कोचला कुठलं बोललेलं नसतंय, त्यांनी कधी वर्कआउट केलेलं नसतंय, त्यांनी कुठल्या सेशन ऐकलेलं नसतंय, त्यांनी कुठलं वाचलेलं नसतंय, त्यांनी गुगल केलेलं नसतंय. तो फक्त एकाचं 2 ऐकतो आणि त्याला भाऊ करायची सवय लागलेली असते. तो भाऊ करत हिंडतो, नाही नाही हे चांगलं नाही, हे यावं करतं, वेट वाढतं, हे होतंय, किडन्या जातात, लिव्हर जाते, शुगर वाढती, आमचा आमका पाहुणा होतो, तो एक्सपायर झालाय, त्यांनी केलं होतं, हे झालं, ते झालं, अनेक गोष्टी. हे सगळे भाव करणारे लोक, त्यांनी एक दिवस 1 तास पण या गोष्टीसाठी दिलेला नसतोय. म्हणून याची माहिती जर घ्यायची असेल खरोखर, तर हेल्थ कोच जे आहेत, हर्बल लाईफ मध्ये ज्यांनी 4-4, 5-5, 10-10 वर्ष खर्च केलेत, त्या लोकांकडून घ्या, ते लोक चांगली माहिती सांगतील. अन्यथा तुम्हाला चुकीचीच माहिती भेटणार. तुम्ही आयुष्यात कधी वेट कमी करू शकत नाही, वेट वाढवू शकत नाही, जर चुकीच्या लोकांच्या नादाला लागले तर. त्यामुळं बटवे सर सारख्या नादाला, म्हणजे बटवे सरांसारख्या लोकांचं गायडन्स घेऊन जर आपण पुढे गेलो तर डेफिनेटली आपलं वेट, जे काही करायचंय, टार्गेट आहे, वाढवायचं का कमी करायचं का स्टेबल राहायचं, हे डेफिनेटली ते करणार. मी डॉक्टरांना त्याने सांगू शकतो की जर समजा भविष्यात आपल्याला सक्षम व्हायचं असेल, किंवा देशाचा विचार केला किंवा राष्ट्राचा विचार केला, जर आपल्याला खरोखर सक्षम व्हायचं असेल, प्रत्येक गोष्टीमध्ये जर नंबर 1 ला जायचं असेल, तो स्पोर्ट डिपार्टमेंट असू द्या, तुमचं अर्थ डिपार्टमेंट असू द्या, तुमचं हेल्थ डिपार्टमेंट असू द्या, किंवा तुमचं काही बी असू द्या, शेती असू द्या, किंवा काही असू द्या, राष्ट्राला नंबर 1 जर घेऊन जायचं असेल ना, तर राष्ट्रातले जे लोक आहेत, जे राहणारे आपण नागरिक आहेत, आपण जोपर्यंत हेल्दी आणि हेल्थ कॉन्शियस होत नाहीत, तोपर्यंत राष्ट्र 1 नंबरला कधीच जाऊ शकत नाही. आपल्याला हेल्थ कॉन्शियस होणं तितकंच इम्पॉर्टंट आहे. सगळ्या डिपार्टमेंट मध्ये आपल्याला जर 1 नंबरला जायचं असेल, तर आपण स्वतः अगोदर आपल्या 10 लोकांपैकी आपण 9 लोक हेल्थ कॉन्शियस असतील, तरच 10व्या माणसाला पण फरक पडेल, नाही यार हे 9 लोक चांगलं काम करतात, आपल्याला पण जाणे गरजेचं आहे. नाही तर राष्ट्र आहे तिथंच राहणार, राष्ट्राचा विचार न केलेला बरा. जर आपल्याला राष्ट्र 1 नंबरला घेऊन जायचं असेल, तर आपल्याला उदाहरण 2 मिनिटं सांगायचं झालं तर, जे काही चीन सारखा देश आहे, जर्मनी सारखा देश आहे, जपान सारखा देश आहे, रशिया सारखा देश आहे, या लोकांनी खेळामध्ये एवढे प्रारंगत का आहेत की त्याला एवढे ऑलिम्पिक मध्ये गोल्ड मेडल भेटतात, किंवा XYZ सगळ्या गोष्टी ते खेळामध्ये तेच पुढं का आहेत? कारण त्यांच्या जन्मापासून त्यांच्या लोकांना, त्यांच्या लेकरांना ते शिकवतात की आपल्याला हा खेळ खेळायचा आहे, तुला इतकं प्रोटीन गेलं पाहिजे, इतकं डाएट तू असं असं फॉलो कर, हे तू खाल्लं पाहिजे. आपण काय करतोय लहानपणी बाळाला अशा पावडरचे डबे खाऊ घाला, हे करा ते करा, बट नाही, तुम्ही लहानपणीपासून ते डोक्यामध्ये टाका की तुला हेल्थ कॉन्शियस व्हायचं, तुला हेल्थ कमवायची, तुला बॉडी कमवायची, तुला रेसलिंग करायची, तुला कबड्डी खेळायची, तुला क्रिकेट खेळायचंय, तुला भालाफेक करायचंय, फुटबॉल खेळायचंय, हे सगळ्या गोष्टी जर सांगितल्या, आणि बाकीचे जे मोठे मोठे जे स्ट्रॉंग राष्ट्र आहेत किंवा जे मोठे मोठे राष्ट्र आहेत, हे तेच करतायत. त्यामुळे त्यांची इकॉनॉमी, त्यांचं सगळ्या प्रकारचे डिपार्टमेंट फक्त लहानपणी बाळाला सुरुवातीपासून ते शिकवतात, ते करतायत, म्हणून ते लोक आज आपल्याला सगळ्यात पुढं स्पोर्ट्स डिपार्टमेंट मध्ये असू द्या किंवा अर्थ डिपार्टमेंट मध्ये असू द्या, ते पुढे. इकॉनॉमिकल आपण ठीक आहे, त्यांच्या पाठीमाग आहेत, पण आपण आपले 10 पैकी आपण 2च पोरं फक्त आपले स्पोर्ट डिपार्टमेंट मध्ये चांगले आहेत. 8 पोरांचं काय करायचंय? कारण आपले 8 पोरं आहेत ना, ते 8 पैकी 5 पोरं डेफिनेटली अल्कोहोल करतात, डेफिनेटली हे करतात, म्हणजे समजा स्मोकिंग करतात, किंवा कुठल्या काही गोष्टी करत नाहीत, जे पाहिजे ते करत नाहीत. या सगळ्या गोष्टीचा विचार जर केला तर आपण पहिले हेल्थ कडे लक्ष द्यायला पाहिजे, ऑटोमॅटिक इकॉनॉमी येत राहते. पण मी एकच सांगतो शेवटी की बडवे सरांसारख्या लोकांचा आपण गायडन्स घेऊन आपण तर हेल्थ घेतलीच पाहिजे, आपल्या फॅमिली तर हेल्थ दिलीच पाहिजे, पण आपल्या सोबत जे काही समजा आपले मित्र कंपनी, आपला परिवार, आपलं गाव,
इथं हळूहळू आपण त्या गोष्टी सुरू करायला पाहिजे. एवढं मी बोलू शकतो. सरांनी मला बोलायचा चान्स दिला आणि सिस्टम त्याबद्दल धन्यवाद सरांचे धन्यवाद. फॅन्टास्टिक. सरांसाठी जोरदार क्लासिंग करू. सर डॉक्टर आहेत एका हॉस्पिटलला, ते जॉब पण करतायत म्हणजे गव्हर्नमेंट हॉस्पिटलला. त्यांचं स्वतःचं प्रायव्हेट हॉस्पिटल देखील आहे आणि त्यांनी स्वतःचं वजन कमी केलंय 20-22 किलो. त्याच्यानंतर गेल्या 2-3-4 वर्षापासून ते मेंटेन पण ठेवलंय. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तेव्हापासून आतापर्यंत त्यांचा बीएमआय मेंटेन आहे. डॉक्टर बीएमआय मेंटेन आहे तुमचा आता? येस सर. 22.7, 8, 10 असतोय समजा 23 पर्यंत. येस. कारण स्कॅनवर बीएमआय मेंटेन आहे. कारण स्कॅनवर बीएमआय मेंटेन आहे. कारण स्कॅनवर त्यांचं फॅट मेंटेन आहे. पण ती व्यक्ती आता आपल्याला सांगत होती की आपण काय केलं पाहिजे, आपण काय घेतलं पाहिजे, आपण कोणाचं ऐकलं पाहिजे, मार्केटमध्ये कशी लोक आहेत. ओके, आपण डॉक्टरांकडे कधी जातो, डॉक्टरांच्या अगोदर कोण काम करतात, हेल्थ कोच काम करतात. आजारी पडू नये म्हणून हेल्थ कोच काम करतात. आजारी पडल्यानंतर डॉक्टर काम करतात. आजारी पडल्यानंतर 100% तिकडे जायचंय, पण आजारी पडू नये म्हणून अगोदर आपण आपल्याला स्वतःला मेंटेन केलं पाहिजे. मेंटेन करण्यासाठी तुम्हाला ऍज अ वेलनेस कोच, ऍज अ आरोग्य सल्लागार, हेल्थ कोच हेल्प करू शकतात. मग तुम्ही जर डाएट तुमच्या लाईफस्टाईलवर काम केलं तर 100% तुम्ही निरोगी लाईफ टाईम राहू शकता. फॅन्टास्टिक सर. थँक्यू.